पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचं अवैध धंदेवाल्यांबरोबर नवं नाटक. मी मारल्यासारखं करतो, तुम्ही ओरडल्यासारखं करा. जामखेडमध्ये मटका चोरी चोरी चुपके चुपके चालू असल्याची पोलखोल. नासिर पठाण यांचा स्पेशल रिपोर्ट. जामखेड तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आलाय. दिवसेंदिवस तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढतीये. या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील पूर्णपणे अपयशी ठरलेत. महेश पाटील यांची त्यांच्या सत्य परिस्थितीच्या बातम्या मेट्रो न्यूजवर प्रसिद्ध झाली आणि तालुक्यामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आणि वाढते अवैध धंदे याबाबतची सत्य माहिती जनतेसमोर उजेडात आणली. आणि मग पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तालुक्यातील धंदे बंद आहेत असं जनतेला दाखवणं गरजेचं झालं. पण खरोखरच सर्व अवैध धंदे बंद केले तर मग सर्वांच्या हप्त्यापासून मिळणारं एवढं प्रचंड उत्पन्न बंद होणार. त्यामुळं महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांवर नवं नाटक सुरू केलंय. अवैध धंदेवाल्यांना फक्त दमदाटी करायची, त्याला धंदा बंद कर असं सांगायचं आणि पुन्हा आतून त्याला गुपचूप चालू ठेव असं पण सांगायचं. म्हणजेच महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांना तू मारल्यासारखं कर, आम्ही लागल्यासारखं करतो असं दाखवतात. त्यामुळं आता अवैध धंदेवाले ओरडल्यासारखं करतात. मटका जुगाराचे क्लब आणि बाजाराच्या दिवशी झटपट मटका या अवैध धंद्यांना जामखेडमध्ये नुसता ऊत आलेला होता. आणि हे सर्व धंदे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना चोरून लपून का होईना जिवंत ठेवायचेत. अवैध धंदे बंद झाले तर मग हप्ता बंद होईल. मग एवढी शक्ती पणाला लावून आपण आपली बदली जामखेड पोलीस स्टेशनला करून घेतली आहे, मग त्याचा काय उपयोग? महेश पाटील साहेबांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारी यावर नियंत्रण आणायचं सोडून बाजारपेठेतील व्यापारी, हॉटेलवाले, पान टपरीवाले यांनाच कायद्याचा बडगा दाखवून त्रास द्यायला सुरुवात केली आहे. महेश पाटलांचं काहीच चाललं नाही. जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे बंद आहेत अशी ग्वाही दिली आहे. परंतु जामखेडमध्ये मात्र सर्व अवैध धंदे महेश पाटील यांच्या आशीर्वादानं बिनदिक्कत चालू आहेत. वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळं त्यांची तिथून उचलबांगडी केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाहीये. त्यामुळं त्यांची तातडीनं तिथून बदली करण्याची मागणी जामखेडकरांच्या तोंडून चर्चेली जाते. जामखेड शहर आणि तालुक्यात मटका खुलेआम चालू आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच सर्व मटका चालकांनी मटक्याचे आकडे फोनवर ऑनलाईन पद्धतीनं घेतले जात आहेत असा मार्ग काढलाय. याची चर्चा मटका एजंटांमध्ये आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीजमध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.